सेकंड वी विल गो फॉर दुसऱ्या अशाच अक्षराकडे. ते म्हणजे यार आमच्या नागपूरच्या बाराखडीत ना ळ नाहीये, आहेच नाही असं म्हणायला हरकत नाही, आहेच नाही. त्यासाठी एक आमच्याकडे ळचा एक अल्टरनेटिव्ह आहे जो आम्ही युजली घरांमध्ये वापरतो सगळी. ओके, याच्यावर एक किस्सा आहे, मी तुम्हाला अक्षर आता सांगणार नाही, पहिले किस्सा सांगतो. सो किस्सा असा आहे की यार मित्र आहे, त्याला लग्नाचं म्हणजे मुलगी बघायला गेला. त्याचं एकच स्वप्न होतं, त्याला सुबह कसं छान बोलणारी वगैरे, सुंदर बोलणारी अशी बायको असावी, दिसणाऱ्या सुंदर वगैरे. तर ठीक आहे. आता गेल्याबरोबर भाऊनी मुलगी बघितली, बोलणं झालं, मनातल्या मनात हसला, मी सोबतच होतो, मला रिएक्शन कळल्या, म्हटलं हा ठीक आहे, याला तर पोरगी आवडली कारण दिसायला छान होती, पण आता पोरगी तर नागपूरचीच होती ना यार भाऊ. तर गेला भाऊ आपला, बसला जेवायला बसला. पहिल्या याच्यात तर सगळं ताटात वाढलं होतं त्याच्यामुळे बोलायचा प्रश्न नाही आला. दुसऱ्या याच्यात मुलगी आली, तिची आई म्हणे बाई घे वाढायला घे वगैरे वगैरे. सो मुलगी आली त्याच्या ताटापर्यंत आली. इमॅजिन व्हॉट हॅपन. सो यार त्याच्या ताटातली पोळी संपली होती. पोरगी म्हणे पोळी. किस्सा खतम बाई, किस्सा खतम. पोळी म्हटलं. त्याच्यानंतर मग बोलायचा प्रश्नच नव्हता. आम्ही पोळीला अल्टरनेटिव्ह जो आहे आमचा तो उडी आहे. तर इळी कितीही म्हणण्याचा प्रयत्न केला तरी तो उडीच निघणार आहे. सो तसं नाही, म्हणून म्हणतो की इळी आमच्या सिलेबस आहे. सो थँक्यू सो मच. असे नागपूरचे बरेचसे स्वॅगवाले आहेत. पार्ट 3 मध्ये आय ट्राय टू अगेन कम अप विथ नागपुरी भाषेचा स्वॅग. थँक्यू सो मच.